मागे मागे आलं अरे ऐकून घे ना, आज लवकर येशील? नाही. ये ना आणि मला बाहेर घेऊन चल. इंटर्न झालो, घरातला नोकर झालो, आता काय ड्रायव्हर बनवतेस मला? बाहेर घेऊन चल काय असतं? कोण आहे मी? चलो मेमसाब चलो, ओटीपी देतो. चलो चलो, किधर जाना है बोलो. असं काय करतोस? किती दिवस झाले आपण कुठेच गेलो नाहीये. मला डेटवर घेऊन चल ना प्लीज. बुलेटिनची फाईल पाठव मला, मी कॉल बॅक करते. निशिता काय झालं? हीच नेहमीप्रमाणे धड पडली. अजून काय? तुझ्या डोक्याला लागले अगं. युवराज काय केलंयस तू? एकदा कान फाट्या नाव पडलं की पडलं. सगळे आरोप माझ्यावर. मी गेलं? सांग कोणी गेलं? सांग मी गेलं? नाही नाही ताई, ते मी त्रास देत होते ना त्याला, तर त्याचा जरा चुकून धक्का लागला आणि मी आपटले. ते असंच लागलंय, त्यांनी काही नाही केलं. ऐकलंस? खुश? युवी, पोचल्यावर मेसेज करशील प्लीज? कशाला? तू एक ना GPS ट्रॅकर येतो, तुला मी लिंक पाठवतो, तो ना मागव आणि हे बघ इथे बरोबर माझ्या गळ्यात बांधून ठेव. म्हणजे तुला कळत राहील की मी कुठे आहे, कुठे जातो, कधी पोहोचतो, कधी नाही. या सगळ्या अपडेट्स तुला मिळत राहतील. कळलं? युवराज, ती काळजी पोटी बोलते, ती बायको आहे तुझी. हे बघ तू, हे बघ ताई, मला ना ऑफिसला जायला होते उशीर आणि पर्सनल गोष्टींमुळे लेट झाला तर मी काय तुझा लाडका भाऊ नाही आहे ना की तू मला समजून घ्यायला. मला खाव्या लागणार शिव्या तुझ्या सगळ्यांच्याच. सो त्यापेक्षा मी जातो ना वेळेत ऑफिसला. हे जे काय बोलायचं, डिस्कशन करायचं, जो काय गोंधळ घालायचा आहे तुम्ही घाला. लेट होतोय मला, येतो मी. ओके? वॉलेट विसरला. युवी, वॉलेट. युवी, एकाच बापाची दोन्ही मुलं, पण दोघं किती वेगवेगळी आहेत. तो केदार तिकडे तारिणीला सरप्राईज करण्यासाठी पत्र लिहितोय आणि इकडे युवराज धड बोलतही नाही त्याच्या बायकोशी. निशी किती प्रेम करते, किती काळजी करते त्याची, पण युवीला किंमतच नाहीये तिची. चेतना काकी, तुम्ही काळजी करू नका, मी युवराजशी बोलेन. हे काय आहे? आदरणीय बॉस. प्रियाच्या जागी आदरणीय वाचून प्रश्न पडला असेल ना तुला? हा, माझ्यासाठी इतर कोणत्याही भावनेपेक्षा मी तुझा आदर जास्त करतो. स न वी वी. सप्रेम नमस्कार विनंती खूप विशेष. बर. मला तुला काहीतरी सांगायचंय. म्हणजे फक्त कळत नव्हतं की कसं सांगू ते. हिम्मत होत नव्हती. कारण जेवढी तू उंदराला घाबरतेस ना त्याहून जास्त मी तुला घाबरतो. अरे, हे हात ना बंदूक घेताना कधी थरथरले नाहीत, पण हे पत्र लिहिताना थरथरलेत. मला तुला सगळं खरं खरं सांगायचंय बॉस. बॉस, तुला बघता क्षणी मी मी तुझ्या प्रेमात पडलो. नंतर आपली मैत्री झाली. नंतर आपण एकाच टीम मध्ये आलो, एकत्र काम करू लागलो. एक मिशन पूर्ण करत असताना आपण या लग्नाच्या मिशन पर्यंत पोहोचलो. हे फक्त माझ्यासाठी एक मिशन नव्हतं, माझं कित्येक वर्षाचं स्वप्न होतं. जेव्हा आपलं विधिवत लग्न झालं ना, मी तुझा हात हातात घेतला, तो कधीच न सोडण्यासाठी. तू माझ्या गळ्यात हार घातलास. तो क्षण माझ्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर क्षण होता. आणि असा क्षण जो मी माझ्या मनातल्या मनात कित्येकदा रेखाटला होता. प्रत्येक सप्तपदी, ते प्रत्येक वचन मी अगदी माझ्या मनापासून दिलं होतं. नाईलाज म्हणून झालं असलं तरीही आपलं लग्न माझ्यासाठी नाटक कधीच नव्हतं. तुला दिलेलं प्रत्येक वचन मला पूर्ण करायचंय बॉस. इथून पुढे मला फक्त तुझंच म्हणून जगायचंय. तुझी प्रत्येक इच्छा मला ऑर्डर समजून पूर्ण करायची. आयुष्यभर तुझी काळजी घ्यायची. प्रत्येक ध्येयापर्यंत मला तुझा हात धरून पोहोचायचंय. आजवर फक्त केदार म्हणून जगत आलो, पण इथून पुढे मला तारिणीचा केदार म्हणून जगायचंय. असं म्हणतात की लग्न हे 7 जन्माचं नातं असतं. जर असं असेल तर मी देवाकडे एकच प्रार्थना करेल, आपला हा जन्म पहिलाच असावा. कारण मला तुझ्यासाठी जे जे करायचंय ना ते सगळे या जन्मात पूर्ण होईल असं मला वाटत नाही.
जगातलं सगळं सुख मला तुझ्या पायाशी आणून ठेवायचंय. बॉस, तू म्हणाली होतीस की जगात कोणीच कोणाची जागा नाही घेऊ शकत, पण माझ्या मनातली तुझी जागा कायम तुझीच असणार आहे. माझ्या मनावर एकच नाव कोरलं गेलंय, तारिणी केदार खांडेकर. आय लव्ह. केदार, केदार, हे काय झालं? नाही, काय नाही, बोल ना. काही नाही, साधू सरांचा फोन आला होता. ते म्हणाले की तो हरप्रीत चड्डा पुढच्या आठवड्यात येणार आहे. हम्म. काय झालंय? काय झालंय? तुला काय झालंय? काही नाही, मग हे काय आहे? कचरा आहे. कचरा आहे तर मी मग करतो ना, मी साफ करतो. अरे लपवतोयस कशाला? नाही, कचरा आहे. मी केदार, काय झालंय? काहीच नाही. थांब. हे काय आहे? मीच अरे तुझ्या कपाळावर काय आहे? खरं खरं सांग, कसलं टेन्शन आलंय तुला? टेन्शन वगैरे असं काही नाही ग. तू असताना कसलं टेन्शन? हल्ली मी असतानाच तुला जास्त टेन्शन येतं, बघतीये मी गेल्या काही दिवसापासून. मला एका प्रश्नाचं उत्तर दे. तो हरप्रीत चड्डा, त्याला मी आपल्या टीम मध्ये घेतलंय म्हणून तुला काय? तू बॉस आहेस, हा तुझा डिसिजन आहे. नाही केदार, असं नाहीये. हा माझा डिसिजन नाहीये, आपल्या डिपार्टमेंटचा डिसिजन आहे. तो आपल्याला ऍक्सेप्ट करावाच लागेल. बॉस, आपण यावर नको ना बोलूया. काय मी बोलणार, परत तू म्हणशील की मी कम्पेअर करतोय, कॉम्पिटिशन. तेच तर नाही करायचंय ना. हे बघ, जे ज्याच्या नशिबात असतं ना ते त्याला मिळतंच. आता हे सगळं आपल्यासोबत घडतंय, ती व्यक्ती आपल्या टीम मध्ये येणार आहे, तर ते आपण ऍक्सेप्ट करूयात ना, पॉझिटिव्हली ऍक्सेप्ट करूयात. बरं मला सांग, तू नाश्ता इथे करणार आहेस का बाहेर येतोयस? ठीक आहे ठीक आहे, मी आणते तुझ्यासाठी. आता काळच यांच्याकडे पॉझिटिव्हली बघायची वेळ आली आहे बॉस. त्या हरप्रीतचं येणं हे मी स्वतःला डेडलाईन दिली आहे समज. आता काही झालं तरी तो येण्याआधी मी तुझा होकार मिळवणारच.